नमस्कार मंडळी. तर आज आम्ही कोल्हापूरला चाललेलो आहोत आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन कसं असतं वगैरे किंवा ते मंदिर कसं वगैरे आहे. तर ते आता आम्ही गावावरून निघालेलो आहोत. इथून जवळजवळ 3 तासाच्या अंतरावरती मंदिर आहे. तर मी तुम्हाला आज ते दाखवणार आहे. तर चला माझ्याबरोबर. आणि आता आम्ही चाललेलो आहेत. तर बघू शकता तुम्ही, गाडी आलेली आमची. जवळजवळ सकाळी 7च्या सुमारास निघालो होतो आणि हळूहळू रस्ता मागे जात होता. शेत, झाडं, डोंगर रांगा आणि प्रत्येक वळण खरंच ओळखीचं होतं सर्व. त्यामुळे मनात उत्सुकता पण होती. जो रस्ता बघताय तो अजून तरी माझ्या गावातलाच रस्ता आहे आणि ही हिरवळ खरंच मनाला मोहून टाकणारी होती. आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला मी मुचकुंदी नदीवरून जाताना हा ब्रिज ओलांडताना दाखवणार आहे. आणि आता ही जी नदी दिसते, पूर्वी मुलांना म्हणजे असं ही नदी ओलांडून शाळेत जायला लागायचं आणि त्यासाठी मुलांना खूप त्रास व्हायचा. पण आता ब्रिज झाल्यामुळे हे सर्व सोयीस्कर झाले आणि आमच्या गावामध्ये हायस्कूल नदीच्या पलीकडे असल्यामुळे जर पूर आला तर मग 3 महिने सुट्टी दिली जायची. पण अनेक वर्ष लागले हा ब्रिज व्हायला. पण जाऊन द्या, आता तो झालेला आहे, त्यामुळे मुलांसाठी ते खूप सोयीस्कर झालेलं आहे. आता गावातला प्रवास संपला होता आणि आता दुसरी छोटी छोटी गावं लागायला सुरुवात झाली होती. सकाळची थंड हवा आणि गावांमधली शांतता आणि रस्त्याच्या कडेला पसरलेली हिरवळ, असं सुंदर माहोल सोडून निघणं खरंच अवघड होतं. पण नवीन ठिकाणी जायची ओढ पण वेगळीच होती. गाव मागे टाकतच रस्ता हळूहळू बदलायला लागतो. मोकळी शेतं, लांबच लांब रस्ते आणि मध्येच दिसणारी छोटी छोटी गावं. हा प्रवासच स्वतःत एक अनुभव होता. आणि मग काय, आम्ही सकाळी खूपच लवकर निघालो होतो, कारण आम्हाला घ्यायचा होता अणुस्कुरा घाटाचा अनुभव. खूप ऐकलं होतं अणुस्कुरा घाटाबद्दल, पण कधी अनुभवलं नव्हतं. त्यामुळे खूपच एक्साइटमेंट होती. आता गाडी मेन रोडला लागली होती आणि दोन्ही साईडने तुम्ही बघतच असाल, सुंदर असं मोकळं आकाश दिसतंय. आणि खरं सांगू तर सकाळची थंड हवा आणि इथे गाडी चालवताना असं रस्ता मागे जातच नव्हता. दोन्ही साईडला मोठे मोठे रस्ते आणि आकाश एवढं मोकळं दिसत होतं की विचारू नका. आणि असं वाटत होतं की रस्ता संपतच नाहीये, कारण लांबच लांब रस्ते होते. पण आता जो रस्ता लागलाय हा गावाचा रस्ता लागलेला आहे परत. आणि ही छोट्या छोट्या गावांमधून असं आम्ही जात होतो आणि आता लवकरच अणुस्कुरा घाटामध्ये पोहोचणार आहोत. ज्या क्षणांची खूप वाट बघत होतो, तो क्षण आता काही मिनिटांवरतीच होता. एकीकडे खोल दऱ्या, दुसरीकडे उंच डोंगर. आणि जसं आम्ही अणुस्कुरा घाटात एंटर झालो तसं सगळंच बदलून गेलं. शहराचा आवाज मागे पडला आणि समोर उभा राहिला तो निसर्ग. दोन्ही साईडने मस्त झाडी आणि हलकीशी धुक्यांची चादर, उंच डोंगर, दाट झाडी आणि रस्त्यावर पसरलेली शांतता. एक वेगळाच अनुभव सुरू झाला होता. खरं सांगू तर तुम्ही कधी इकडे आलात ना, तर नक्की अणुस्कुरा घाटाला भेट द्या. घाटातलं प्रत्येक वळण इथली एक वेगळीच कथा सांगत होता. कधी कधी धुक्याची हलकी चादर, कधी थंडगार वारा, तर कधी पक्ष्यांचे आवाज. गाडी हळू चालवत आम्ही क्षणाक्षणाला एकदम हे सर्व नजरेमध्ये भरून घेत होतो. इथे वेळ जणू थांबल्यासारखं वाटत होतं. आणि रस्त्याच्या कडेला दिसणारी जी हिरवळ होती ना, ती तर विचारूच नका. खोल दऱ्या आणि छोटे छोटे धबधबे. पण आता या धबधब्यांना पाणी नव्हतं, कारण पावसाचा सीझन नव्हता. आणि कॅमेऱ्यात सगळं कैद केलं आम्ही. खरंच सौंदर्य मनात साठवत होतो. आणि अणुस्कुरा घाट असं म्हटलं तर एक मार्ग किंवा रस्ता नाहीये, तर निसर्गाशी जोडणारा एक हा अनुभव आहे. आणि इथे प्रत्येकाला असं वाटतं की कुठल्या कोपऱ्यात गाडी थांबवू आणि फोटो काढू किंवा हे क्षण एन्जॉय करू किंवा निसर्गाचा एक जवळून अनुभव घेऊ. दोन क्षण असं एकदम शांत बसावं असं वाटतं आणि निसर्गाचा श्वास घ्यावा असं वाटतं. धावपळीच्या आयुष्यात असा शांत क्षण फार दुर्मिळ आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि कधी आपण कुठे ट्रिपला गेलो तर अशा ठिकाणी जर गेलो माउंटेन्सवरती वगैरे, तर आपल्याला ह्या गोष्टींचा खरंच अनुभव घ्यायला मिळतो. आणि घाट आता खूपच आम्ही उंचावरती आलो होतो आणि हे जो नजारा बघताय तुम्ही, धुक्यांची चादर पूर्ण डोंगरावरती पसरली होती आणि हे मोकळं आकाश. आणि समोर हे दिसतंय, हे एक धरण आहे इथे. आणि एका हाईटोला आल्यावरती आम्ही थोडा वेळ गाडी थांबवली आणि खरंच या सर्व गोष्टींचा खूप अनुभव घेतला. खूप सारे फोटो क्लिक्स केले आणि खूप गर्दी पण होती. आता हा नजारा बघा, हा तर एकदम म्हणजे बोलतात ना, असं वाटत होतं ना की किती ह्या क्षणाला नजरेत भरून ठेवू असं वाटत होतं.
बघा तुम्ही हा नजारा. छान व्ह्यू आलेला आहे इथे बघा. आणि इथे एक डॅम आहे. ॲक्च्युली ह्या घाटाचं नाव आहे अनुस्कुरा घाट. आता इथे आम्ही एका हॉटेलजवळ थांबलेलो आहोत आणि तिथे नाश्ता करणार आहोत. आणि मंडळी, तुम्ही जर कधी या रोडने गेलात ना तर नक्की ह्या नाश्ता सेंटरला किंवा हॉटेलला, निसर्ग नाश्ता सेंटर आहे, याला भेट द्या, कारण इथे कॉफी एकदम अफलातून मिळते. आता कॉफी पिऊन निघालो आणि हा सुंदर नजारा बघायला मिळाला. दुतर्फा झाडी खरंच मन अगदी मोहून गेलं होतं आणि या सर्वांचा खरंच अगदी जवळून अनुभव घेतला. खरं सांगू तर कोल्हापूरकडे जातानाचा हा घाटाचा प्रवास आहे ना, खरंच आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला माझ्यासाठी तरी. आणि खूप मस्त वाटलं आणि खूप नेचरचा जवळून आनंद घ्यायला मिळाला. अनुस्कुरा घाट जसा मागे टाकून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात एंटर झालो ना, तसं आजूबाजूचं चित्रच बदलत गेलं. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला ऊसाची शेती बघायला मिळेल आणि मोकळं आकाश आणि ग्रामीण वातावरण, हेच खरं कोल्हापूरचं सौंदर्य आहे. आणि ऊस हा फक्त पीक नाही, तर कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचं आयुष्य आहे. पहाटेपासून ते मेहनत करत असतात संध्याकाळपर्यंत. साखर कारखाने, बैलगाड्या, ट्रॅक्टर, शेतात राबणारे शेतकरी, हा इथल्या एक सर्व संस्कृतीचा एक भाग आहे. आणि तसं म्हणाल ना तर कोल्हापूर हे शेतकऱ्यांचं शहर म्हणून पण ओळखलं जातं, कारण इथले शेतकरी सर्वाधिक ऊसाच्या शेतीवर अवलंबून आहेत. भरपूर पाणी, सुपीक जमीन आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती ही यामागची कारणं आहेत. तसं म्हणाल तर कोल्हापूरची खरी ताकद आहे ना, ही म्हणजे सहकार चळवळमध्ये आहे. आणि साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय, दूध संघ, बँका, सहकारी संस्था, यामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक आधार मिळतो इथल्या. ऊस, साखर कारखाना, हे सर्व रोजगार अशी एक पूर्ण साखळी इथे तयार झालेली आहे. आणि तसं म्हणाल तर ऊसासोबतच इथे भात, सोयाबीन, ज्वारी, काही काही ठिकाणी आम्हाला भाताची शेती पण बघायला मिळाली, ज्वारीची मिळाली, भाजीपाला, ह्या सर्वांचं मोठ्या प्रमाणात इथे पीक घेतलं जातं. काळी माती असल्यामुळे पीक खूपच सुपीक येतं आणि जमिनीचा जो दर्जा आहे तो खूप छान आहे. दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला हेही शेतकऱ्यांचं एक उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे इथलं. आणि नद्या, कालवे, पाटबंधारे या प्रकल्पांमुळे शेतीला पाणी मिळतं. त्यामुळे इथली शेती तुलनेने एक बोलाल बाकीच्या तर एक स्थिर शेती मानली जाते. पण हवामान बदल आणि दरवाढ, बाजारभाव यांचा परिणाम इथल्या शेतकऱ्यांवरतीही होतो, कारण इथे तुम्हाला मोठे मोठे शेतकरी बघायला मिळतील. आमच्या कोकणात तसे छोटे शेतकरी आहेत, कारण ते फक्त स्वतःच्या कुटुंबाला म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच फक्त पीक घेतात. पण इथे आपल्या कुटुंबापेक्षा जास्त जे उत्पन्न येतं ते सर्व बाजारामध्ये विकलं जातं. आणि म्हणूनच कोल्हापूरचा शेतकरी शेती, ऊस, सहकार आणि कष्टावर उभा आहे. आणि ही केवळ उपजीविका नाही, तर इथली खरं संस्कृती आहे असं म्हणू शकतो आपण. आणि इथे हा एक चौक येतो आणि इथे एक छोटंसं असं मंदिर आहे, त्यामुळे ह्याला शाहू मॅरेथॉन चौक असं म्हणतात. आणि अगरबत्तीचा सुगंध, नारळ, कारण हे अंबाबाईचं मंदिर हे एकदम मार्केटमध्येच आहे, त्यामुळे मार्केटमधली ती गर्दी, आवाज सर्वच ऐकू येत होतं. आता कोल्हापूरच्या गजबजलेल्या मार्केटमधून आम्ही अंबाबाईच्या मंदिराकडे निघालो आणि तसं आजूबाजूचं सर्व आता बदलायला लागले, कारण दुकानं दोन्ही साईडला. हे मंदिराचं गेट. गणेश
आणि रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती, त्यामुळे मंदिराचा जसा दरवाजा दिसला तसं मन एकदम शांत झालं. गर्दीतून वाट काढत काढत आम्ही अंबाबाईच्या मंदिरात एंटर झालो. आता बाहेरची सर्व धावपळ मागे राहिली आहे आणि एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. दोन्ही साईडने बघा असं म्हणजे दुकानं आहेत आणि फुलांचे हार, नारळ, अगरबत्तीचा सुगंध, भक्तांची लगबग, सगळीकडे मस्त असं वातावरण आहे. वेगळंच तुम्हाला अनुभवायला मिळतं. आता एंटर केल्यावरती इथे पूजा वगैरे चालू होत्या आणि इथून आता आम्ही डायरेक्टली मुख्यदर्शन घेणार आहोत आणि मुख्यदर्शनानंतर मेन लाईनला जाणार आहोत. बघा इकडे खूप गर्दी आहे. चल नाही पुढे. आणि महाराष्ट्रामध्ये बहुतेक अशी मंदिरं आहेत की जी हेमाडपंथी स्टाईलची किंवा शैलीची आहेत, ज्याच्यावरती द्रविड परंपरेचा प्रभाव आहे. आता हे सर्व काय आहे तर हे म्हणजे हेमाडपंथी स्टाईल म्हणजे काळ्या बेसॉल्ट दगडात बनलेलं हे मंदिर आहे आणि चुन्याशिवाय बनवतात. कोरीव खांब असतात, मजबूत चौकट असते आणि साधी पण भव्य रचना असते. तर हे सर्व यादव काळामध्ये बनलेलं आहे आणि म्हणजे एकदम बोलाल ना तर एकदम दगड एकमेकांमध्ये अचूक बसवलेले असतात. साधी आणि मजबूत आणि टिकाऊ अशी कोरीव काम केलेली मजबूत खांब आणि चौकट शेकडो वर्ष उभी राहणारी ही अशी मंदिरं असतात. म्हणूनच आपण हेमाडपंथी मंदिरं जास्तीत करून त्यावेळी बांधली गेलेली आहेत आणि ही दिखावा नसलेली पण मजबूती, शिस्त आणि श्रद्धेची प्रतीक असलेली अशी मंदिर आहे आणि अंबाबाईचं मंदिर पण ह्याच परंपरेत बसतं. म्हणून ते आजही तितकंच भव्य आणि टिकाऊ आहे. आता हा सर्व आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या. इथे लाईन लागली होती आणि हे जे बघताय हे दशावतार मंदिर आहे. बघा इथे 10 अवतार तुम्हाला बघायला मिळतील. हे हा उत्तर दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा, इथे ही मेन लाईन आहे गाभाऱ्यात जाण्यासाठी आणि हे मंदिर आहे. हे बघा, मंदिराचं काम खूप छान केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे एकदम. बघा ना, कुठलाही देखावा नाही, काहीच नाही, पण साधेपणा आणि भव्यता यांचा अनोखा मेळ तुम्हाला या मंदिरात बघायला मिळेल. इथे एंट्रन्सलाच हा एक नंदी आहे बघा आणि हे आहे मेन गेट मंदिराचं. आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत. दर्शन खूप लवकर झालं आणि खूप छान झालं. आता पेट पूजा करायची होती, खूप भूक लागली होती, त्यामुळे हॉटेल प्रभावळे ह्यांचं एकदम फेमस असलेलं आणि टेस्टी असलेलं असं जेवण आम्ही टेस्ट करायला थांबलो होतो. बघा किती सुंदर मेनू आणि खरंच खूप सुंदर असं हे सर्व जेवण होतं. तुम्ही कधी आलात तर नक्की इथे व्हिजिट द्या, कारण हे खूपच सुंदर आहे जेवण इथे. एंट्रन्सला शाहू महाराजांचा एक स्टॅच्यू उभा केलेला आहे आणि हा बघू शकता तुम्ही. आणि इथून मग तुम्ही या राजवाड्याकडे जायला हा एंट्रन्स गेट आहे. आता आम्ही इथे शाहू महाराजांचा राजवाडा आहे तो बघायला आलेलो आहोत आणि मी तुम्हालाही तो दाखवणार आहे. खूप सुंदर राजवाडा आहे. इथे तिकीटला खूप लाईन होती, त्यामुळे तो आम्हाला मिळालेला नाही आहे आतून बघायला, पण जेवढं पण बाहेरून दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्याबरोबर. राजेशाही वास्तू, शांत परिसर, आसपासचं वातावरण बाहेरून पाहून सुद्धा तो अनुभव खरंच खास वाटतो. आता हे बघा, शाहू पॅलेसच्या समोरच एवढं भव्य दिव्य म्हणजे जागा आहे किंवा एक मोठं असं ग्राउंड आहे आणि त्यामध्ये एकदम सर्व तुम्हाला काळी माती, अशी थोडीशी लालसर काळी माती तुम्हाला तिथे दिसेल बघायला.
हा पॅलेस जो आहे ना ब्रिटिश इंडो सॅरेसेनिक वास्तुशैलीत बांधलेला आहे आणि काळ्या दगडात उभारलेली भव्य इमारत, उंच मनोरे, विशाल मैदान आणि राजेशाही रचना हे याचं खास वैशिष्ट्य आहे. शाहू महाराज म्हटलं तर हे फक्त राजा नव्हते तर एक समाजसुधारक पण होते. शिक्षण, सामाजिक समानता आणि मागासवर्गीयांना यांनी नेहमीच आरक्षण आणि न्यायासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं होतं. त्यामुळे हा पॅलेस त्यांच्या प्रगत विचारांची साक्ष देतो असं म्हणायला हरकत नाही. आणि आज या पॅलेसमध्ये संग्रहालय आहे, म्हणजेच म्युझियम आहे आणि इथे राजघराण्याची कपडे, शस्त्रास्त्र, फोटो, शिकारीची साधनं आणि ऐतिहासिक वस्तू सर्व जतन करून ठेवलेले आहेत. तसं म्हणाल तर हा पॅलेस कोल्हापूर ते कोल्हापूरच्या राजेशाही इतिहासाचं महत्त्वाचं प्रतीक आहे. या पॅलेसचं नाव न्यू पॅलेस आणि याची बांधणी छत्रपती शाहू महाराजांनी 1907 ते 1922 या काळात करून घेतली. आणि शाहू महाराज तसं म्हणाल तर शाहू पॅलेस पाहताना एक गोष्ट नक्की जाणवते की कोल्हापूरचं वैभव, शाहू महाराजांचं नेतृत्व आणि महाराष्ट्राचा इतिहास एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतो. कारण ही एक बघण्यासारखी एक खूप सुंदर अशी वास्तू आहे. खरंच इतका समृद्ध इतिहास लाभलेला आपलं महाराष्ट्र म्हणजे खरंच अभिमानाची गोष्ट वाटते. आणि इतिहास हा फक्त भूतकाळच नाही तर आजही आपल्या संस्कृतीत, विचारात आणि जीवनात जिवंत आहे. आपण हा वारसा लाभलेला महाराष्ट्र खरंच आपल्याला जो मिळालेला आहे याचा खूप आपण अभिमान केला पाहिजे. आणि ही माती, ही परंपरा आणि हा इतिहास हे सगळं जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खरं तर हीच आपली जबाबदारी आहे आणि आपण ती खरंच पार पाडली पाहिजे. आता पॅलेसच्या बाहेर आल्यावरती इथे तुम्हाला हरिण बघायला मिळतील आणि खूप हरिण होते आणि हे रिस्ट्रिक्टेड असं होतं, सर्व बंद होतं. आतमध्ये एंटर करायला म्हणजे तुम्हाला नाही मिळत. तर मंडळी, आता आपला कोल्हापूरचा प्रवास इथेच संपणार आहे कारण आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. अंबाबाईचं दर्शन खूप छान झालं आणि शाहू पॅलेसची भव्यता नजरेत अगदी कैद करून ठेवली. खरं सांगू तर हा अनुभव खूप खास होता. आणि आता निळं स्वच्छ आकाश आणि त्याच्यामध्ये दिसणारी ही जी तुम्हाला ट्रेल दिसते ना, ही आहे कंडेन्सेशन ट्रेल. त्याला इंग्लिशमध्ये कंडेन्सेशन ट्रेल बोलतात. म्हणजे जेव्हा आकाशात विमानामागे जे पांढरे धुरासारखे पट्टे दिसतात ना, त्यांना कंडेन्सेशन ट्रेल म्हणतात. ती मी खरंच खूप छान प्रकारे अनुभवली ह्या निळ्याशार आकाशात. आणि आता रात्र झाली होती आणि हे सुंदर असं आकाश तुम्हाला बघायला मिळत असेल. आता आम्ही परतताना आंबा घाटामार्गे परतलो आणि हे सर्व अनुभवायला मिळालं आम्हाला. तर मला असं वाटतं की ह्या प्रवासात भेटलेले खूप असे अनुभव आम्हाला किंवा आठवणी ह्या कायमच माझ्या नेहमी लक्षात राहतील. आणि आजचा ब्लॉग मी खरंच इथेच एंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. हां, आपण पुन्हा भेटूच एका नवीन ठिकाणी नवीन अनुभवांसोबत. तोपर्यंत तुम्ही खुश राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि मंडळी, माझा हा आंबा घाटाचा अनुभव पण पहिल्यांदाच होता. बघा तुम्ही पण किती सुंदर आहे तो. तर माझ्या या प्रवासांच्या वेगवेगळ्या अनुभवांसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावं लागेल, कमेंट करावं लागेल आणि लाईक करावं लागेल.